आज आपण बघणार आहोत अगदी छान मऊ लुसलुशीत उपवासासाठी खास लोणी स्पंज डोसा। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी येते या डोशाला। तर अगदी झटपट होतो आणि खूप कमी साहित्य लागते या डोशाला। तर सुरू करूया आजची ही रेसिपी। नमस्कार, मी शिमाज रेसिपी अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। त्यासाठी इथे मी 3 वाटी भगर घेतली आहे। याच वाटीने आपल्याला साबुदाणाही मोजून घ्यायचा आहे। तर त्याच वाटीने मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय। भगर आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। भगर धुवून झाला की आता यामध्ये व्यवस्थित बुडतील एवढं पाणी घालायचं। साबुदाणाही मी स्वच्छ धुवून घेतलाय। त्यामध्येही साबुदाणा बुडेपर्यंत पाणी घालायचं। थोडं जास्त घातलं तरी चालतं। तर इथे भगर आणि साबुदाण्यामध्ये पाणी घालून ठेवलंय। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे दोन्ही आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास, जास्तीत जास्त 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहे। तुम्ही सकाळी भिजून रात्री वाटायला घेतलं तरी चालेल। तर इथे मी सकाळी 8 वाजता भिजत घातलं होतं। तर रात्रीचे साधारण 7 वाजले आहे। तर साबुदाणा छान भिजलेला आहे। आणि आपले भगरही व्यवस्थित भिजलेले आहे। आपण असं हातावर घासलं तर त्याचा व्यवस्थित पावडर बनते। तर आधी भगर वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात निथळून भगर घालायचं आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं, 1 चम्मच, आणि याला झाकण लावून वाटून घ्यायचं। तर वाटलेले भगर मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजून घेतलेला साबुदाणा घालायचा। यालाही आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण साबुदाणा वाटून घेतलेला आहे। यालाही आपल्याला भगर ज्याच्यामध्ये वाटले आहे त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं। तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। छान एकजीव करायचं। आणि आता यामध्ये 2 चम्मच दही घालायचं आहे। दही घातल्यामुळे छान फर्मेंट होतं आणि छान जाळीही सुद्धा पडते। तर याला परत एकदा दही घातल्यावर मिक्स करायचं आहे। आणि आता आपल्याला हे बॅटर 7 ते 8 तासासाठी फर्मेंट करायचं किंवा रात्रभर फर्मेंट केलं तरी चालेल। तर आता सकाळचे 7 वाजले आहे। तुम्ही बघू शकता की आपलं हे पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे। छान हलकं फुलकं झालेलं आहे। आपलं नॉर्मल डोसा किंवा इडलीचं जे बॅटर असतं अगदी तसं हलकं फुलकं झालंय। तर आता आपल्याला डोसे बनवायचे आहेत। तर त्यासाठी हे एकदा छान मिक्स करून घेऊया। तर चवीपुरतं मीठ घालूया आणि याला परत एकदा छान एकजीव करायचं। मी यामध्ये पाणी ॲड केलं नाही कारण आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे। तुम्हाला लागल्यास तुम्ही पाणी ॲड करू शकता। तर गॅसवर तवा गरम करायचा आहे। आता मध्यम आचेवर तवा गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची आहे। यावर तेल घालूया। तुम्ही हवं तर तूप वापरलं तरी चालेल। टिश्यू पेपरने एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं। मी 2 चम्मच बॅटर टाकत आहे आणि थोडं स्प्रेड करत आहे। याला फार स्प्रेड नाही करायचं कारण आपण हा स्पंज डोसा बनवतोय। तुम्ही बघू शकता किती छान याला जाडी पडू लागलेली आहे। तर लो फ्लेमवर साधारण 1 मिनिट झालेले आहे। तर कढईने तेल सोडायचं। मी वरून थोडं बटर लावत आहे। वरचं आवरण हलकं कोरडं व्हायला लागलं की
याला कडेने सोडून घ्यायचं आणि याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला लो फ्लेमवर साधारण अर्धा मिनिट याला शेकून घ्यायचं। तर अर्धा मिनिट झालेला आहे। आपण याला परत एकदा उलटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता छान जाळीदार डोसे झालेले आहेत आणि यावर मी बटर वापरते। चटणी बनवण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे। यामध्ये हिरवी मिरची घालायची किंवा तुम्ही प्लेन मिरची पावडर वापरू शकता। यामध्येच आपल्याला दही घालायचं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दह्याचं प्रमाण वाढवू शकता। चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला चटणी कशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं। मी थोडंसं पाणी यामध्ये घातलंय आणि याला बारीक करूया। तुम्हाला पाहिजे तर यामध्ये थोडी साखर घालू शकता। आपली चटणी तयार झालेली आहे। या चटणीला मी थोडीशी फोडणी देणार आहे। अशी पण छान लागते, पण मी फोडणी देत आहे। तर आता याची फोडणी करूया। फोडणी करण्यासाठी अगदी थोडंसं तेल घेऊया। तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये जिरं घालूया। तर जिरं छान फुलून घ्यायचं, नाहीतर कडवट लागतं। जिरं कच्चं राहिलं तरी कडवट लागतं आणि करपलं तरी कडवट लागतं। जिरं खूप छान फुलले। चला याला बंद करूया। तडका घालूया। याला मिक्स करून घेतले आणि आपली ही मस्त चटपटीत अशी उपवासाची शेंगदाण्याची चटणी तयार झाली। तर तयार झाला छान मऊ लुसलुशीत, अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा उपवासाचा लोणी स्पंज डोसा। हा डोसा टेस्टला अगदी आपल्या नॉर्मल डोसासारखा लागतो। याला तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता। तर तुम्ही पण अशा प्रकारे ही डोश्याची रेसिपी जरूर ट्राय करा। तर नक्की ट्राय करा। कशी झाली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर सीमाज रेसिपी अँड लाईफस्टाईलला नक्की फॉलो करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।